लोकशाही मराठी चॅनलचे प्रतिनिधी राहुल ढवळे यांचा सन्मान. राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने राहुल ढवळे सन्मानित. मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होणार. दिल्लीत निवडणुकीच्या 20 दिवस आधी ईडीला गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. त्यामुळे केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील बँकांमधील रोख रकमेचा तुटवडा वाढला. बँकांमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांची रोकड टंचाई. ठेवींवरील व्याज वाढवतायत तर ठेव व्याज दर 7.50% पोहोचलेत. शेअर बाजारात आज तेजीचा अंक. सेन्सेक्सने 100हून अधिक अंकांनी वाढला तर निफ्टीतही सुमारे 50 अंकांची वाढ. आयटी आणि ऑटो शेअर्स वधारतायत. डिसेंबरमध्ये घाऊक महागाई वाढून 2.37% झाली. बटाटे, कांदे, अंडी, मांस, फळे यांचे भाव वाढले. नोव्हेंबरमध्ये 1.89% होती घाऊक महागाई. कोल्हापूर महानगरपालिकेकडून घरफाळा दंडा व्याजात सवलत योजना जाहीर. तर फेब्रुवारी अखेरपर्यंत चालू मागणीसह थकबाकीची सर्व रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील दंड व्याजात 80% सवलत. महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटरची जोडणी. नागपूरचे स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधी नागरिक समिती आक्रमक. तर 30 जानेवारी रोजी नागपूरच्या व्हेरायटी चौकात करणार सत्याग्रह आंदोलन. मिळकत पत्रिकेच्या मागणीसाठी यवतमाळ नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन. निवेदन देऊनही जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. सांगलीतील बहीण भाऊ राष्ट्रीय स्पर्धेत चमकले. शरयू आणि आदित्य मोरे ठरले पटाईत नेमबाज. सांगली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मुलांनी नाव उंचावलं. दातांवरील उपचारात गुंगीच्या औषधाचा वापर केला जातोय. काही मुलं उपचारादरम्यान सहकार्य करत नाहीत. आता महापालिकेच्या नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये जनरल एनेस्थेशिया देऊन मोफत उपचार केला जातोय. तर अशा पद्धतीचे उपचार करणारे नायर हे देशातील एकमेव हॉस्पिटल आहे. उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी संहितेचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. या अंतर्गत आता राज्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना विवाहाप्रमाणे नोंदणी करावी लागणार. उत्तराखंडामधील सर्व रहिवाशांना हे नियम लागू होतील. 26 जानेवारीपासून राज्यात हे नवीन नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. आसाराम बापूला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. राजस्थान उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर. मागील 2 दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ. यामुळे वातावरणातील गारवा काहीसा कमी. तर दरम्यान मुंबईत 2 दिवस ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाचा अंदाज. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी. उत्तर भारतात थंडीची लाट. हिमाचलच्या 2 शहरांमध्ये पारा उणे 109च्या खाली. तर यूपी, राजस्थानमध्ये गारपिटीचा इशारा. दिल्लीत धुक्यांचा दाट थर. धुक्यांमुळे विमान उड्डाणं आणि रेल्वे वाहतूक सेवांमध्ये व्यत्यय. उत्तर प्रदेशात थंडीची लाट. गाझियाबादमध्ये पसरली धुक्याची चादर. तर रस्ते धुक्यात हरवल्याने वाहनधारक त्रस्त. जळगावात विनापरवाना गैरहजर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी अचानक भेट देऊन केली होती पाहणी. आज काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीत आज काँग्रेसची बैठक पार पडणार. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक पार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक. एकनाथ शिंदेंची बैठकीनंतर माहिती. कोल्हापूरमध्ये होणार पंचकल्याणिक पूजा. 19 ते 25 जानेवारी दरम्यान पूजेचं आयोजन. पूजेबाबत जिल्हा प्रशासक सज्ज. महाकुंभ मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीला विविध आखाड्यांचा साधू संतांनी त्रिवेणी संगमावर पहिले अमृतस्नान केले. मंगळवारी तब्बल 3.50 कोटी भाविकांनी स्नान केले. तर प्रयागराज येथे देशविदेशातून असंख्य लोक महाकुंभ मेळाव्यासाठी दाखल.
प्रयागराजमध्ये सोमवारी झालेल्या महाकुंभ मेळाव्यात शाही स्नानासाठी जीव माझा गुंतला फेम अभिनेता सौरभ चौगुलेनेही हजेरी लावली. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थोडक्यात आपला अनुभव शेअर केलाय. सोलापुरात ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात. यावेळी अग्निप्रदीपन सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. चेन्नईमध्ये पोंगल सणाचा उत्साह. डीआयजी अरुण सिंह यांनी सीआयएसएफ कर्मचारी आणि कुटुंब सदस्यांसह पोंगल उत्सव साजरा केला. त्यावेळी लाठीकाठींचं प्रात्यक्षिक साजरा करण्यात आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.